काय करतो? हे बघा, आज आपल्याकडे गव्हाचे मोदक आहेत. गव्हाच्या पिठाचे म्हणजेच तळलेले मोदक आता आज बनवणार आहे. हॅलो नमस्ते, कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही मस्त मजेत असणार. आजच्या नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थी, तर तुम्हाला त्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज उपवास होता, त्यामुळे सकाळीच मी साबुदाणा इथे भिजत टाकलेला आहे. आणि डीमार्टमधून मी या 3 छान वस्तू आणल्या आहेत. त्याचं काय झालंय ना, 1 हफ्त्यापूर्वी जीवनने हे 3 कप माझे फोडले होते. म्हटलं आता हे छान भेटलेच आहे ते घेऊन टाकूया. ते पण आम्ही असं राऊंड मारायला गेलो होतो, तर तिथे एक छोटं मिनी डीमार्ट होतं. तिथे फक्त ह्याच वस्तू म्हणजे ज्या घरातल्या वस्तू त्याच भेटत होत्या. आणि यामध्ये मला हे 2 कप आवडले म्हणून मी घेतले. आणि या जास्वंदाच्या झाडाला कधीपासून कळी आले, पण फूल कधी येणार काय माहिती. असो, रोज चहा घेताना मी हा विचार करते की हा माझा शेवटचा चहा. आजच्या दिवस हा चहा घ्यायचा, उद्यापासून चहा बंद. पण उद्यापासून पुन्हा आपलं तेच रुटीन सुरू. असो, महिन्याचा जो किराणा असतो ना, तो मी मोठ्या डब्यामध्ये काढून ठेवत असते. आणि हप्त्याचा जो आपला असतो नेहमीचा, तो अशा छोट्या छोट्या डब्यामध्ये मी भरत असते, म्हणजे लवकर आपल्या हाताला लागतं. इथे माझ्या डाळी काही संपल्या होत्या, त्या मी रोजच्या डब्यात आता काढून घेते. आणि त्यानंतर ना मग आपल्याला वाटण करायचं होतं, कारण माझं ना वाटण संपलं होतं. तर म्हटलं आता आपल्याकडे वेळच आहे, तर आज आपण वाटण पण करून घेऊया. त्यासाठी इथे वाटणाची तयारी सुरू झालेली आहे. त्यासाठी कांदे लसूण काढून घेतले. तर या टोपलीमध्ये पण ना मला जे नेहमी लागतं तेच मी कांदे लसूण बटाटे काढून ठेवत असते. आणि बाकीचे जे काही आपले महिन्याभराचा किंवा 15 दिवसाचा जो साठा असतो कांद्या बटाट्यांचा, तो मी एका टोपलीमध्ये काढून ठेवत असते. आता जे मला पाहिजे होते तेवढे मी इथे काढून घेतलेले आहे. आणि आता मला वाटण करायचं म्हणून मी तवा काढलाय. तर तुम्ही ह्या तव्याची हालत बघू शकता काय झाली आहे. खूप दिवस झाले वापरात नव्हता ना हा तवा, म्हणून ह्याची हालत अशी झालेली आहे. आणि आता हे जे बटाटे काढून घेतले होते यासाठी की आज माझा उपवास आहे, त्यामुळे साबुदाण्याची खिचडी करायची होती. आणि इथे आपलं वाटण व तव्यावर गेलेलं. आज तसं बघायला गेलं तो उपवास होता, पण आपलं जेवण जरी करायचे नसले तरी बाकीची वरची कामंही असतातच, ती काय सुटत नाहीत. म्हणून मी कालच ठरवून ठेवलं होतं की आज जी पेंडिंग कामं असतील ती करून घ्यायची. तशी तर खूप कामं होती, पण जास्त महत्त्वाचे वाटलं वाटण. संध्याकाळी उपवासाचं जेवण बनवायचं होतं, म्हणून त्याच्यामध्ये कडधान्याची भाजी करायची होती. आणि कडधान्याची भाजी म्हटलं की वाटणे हवेच, म्हणून हे काम आधी करून घेतलं. बाकीचे काम तर होतच राहतील. आता वाटण पण झालेच, याला थंड होईपर्यंत खिचडी करायला घेते. तर उपवास आमच्या दोघांचा होता, म्हणजे माझा आणि जीवनच्या पप्पांचा. आता इथे बघा, एक संपले की दुसरे काम आपली वाट बघतच असते. इथे माझा शेंगदाण्याचा कूट पण संपला आहे. आता वेळ भेटला की ते पण काम करून घ्यावे लागेल. असो, आपली किचनमधली कामं काही संपली नाही आणि ती कधी संपणार पण नाही. आणि बघता बघता आपली खिचडी पण आता रेडी झाली आहे. गरम गरम खिचडी खाऊन घेते, मग दुसरे काम आपली वाट बघतच आहे ते करून घेते, ते म्हणजे वाटपाचे. ते केल्याशिवाय संध्याकाळचं जेवण काही होणार नाही. आणि इथे बघू शकता जीवन, त्याला भाजलेले खोबरे खूप जास्त आवडतं, म्हणून तो ताट घेऊन बसला आहे. आता आपलं वाटण पण रेडी झालेलं आहे. आता हे वाटण बघून तुम्ही म्हणाल एवढेशे वाटण कुणाला पुरेल, तर हे वाटण मी फक्त एमर्जन्सी म्हणूनच वापरत असते. कारण की आमच्याकडे जास्त कडधान्यापेक्षा पालेभाज्याच खात असतात, तर त्यासाठी काय आपल्याला वाटण लागत नाही. पण कधीतरी काही नॉनव्हेज वगैरे करायचं असेल किंवा कडधान्याच्या भाज्या वगैरे लागतील, आमटी वगैरे, तर त्यासाठी वाटण लागतं, म्हणून मी एमर्जन्सी म्हणून तेवढंसं वाटण करून ठेवते. आणि आता आपलं आवडतं काम भांडी. आता संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळी ना जीवनचे आजोबा गावावरून आले होते, त्यामुळे ही भेट सगळी आली होती. गावी आम्ही यावर्षी गेलो नाही, म्हणून जीवनच्या आजीने गावावरून गणपती बाप्पाची प्रसाद पाठवली होती. आणि आपला हा रानमेवा, टाकल्याची आणि कुरडईची भाजी, त्याचबरोबर आपल्या अळूची पानं पण पाठवली आहेत. आता ह्याचा पण व्हिडिओ आपण नक्कीच करू. तसा अळूवडीचा व्हिडिओ ना 1 वर्षापूर्वी मी अपलोड केला होता, आणि अळूचा व्हिडिओ आता काही महिन्यापूर्वीच मी अपलोड केलेला आहे. आणि आता 6 वाजले होते, तर आज उपवास होता, तर जेवणाची तयारी करायला घेतली. 2 कुकर लावून घेतल्या होत्या. आणि जीवन बाहेर गेला होता खाली आजोबांबरोबर, त्यामुळे त्याने जो केलेला पसारा होता तो आधी आवरून घेते आणि त्याच्यानंतर बाकीची कामं मार्गस्थ लावते. आणि ते जीवन जर घरी नसेल ना तर घर थोडं खाली खाली वाटतं, पण ठीक आहे, थोड्या वेळासाठी चालून जातं. असो, सगळं आवरून वगैरे घेतलं आणि आता किचनमध्ये संध्याकाळच्या जेवणाची तयारी म्हणून आज गोडी डाळ, काळ्या वाटाण्याची भाजी आणि आपले आज संकष्टी चतुर्थी, त्यामुळे मी आज तळणीचे मोदक करणार आहे.
त्याची काय रेसिपी वगैरे मी शूट करणार नाही, पण थोडक्यात तुम्हाला दाखवेल. आता एकाच कुकरमध्ये मी काळ्या वाटाणे आणि डाळ लावली होती आणि आता डाळ फोडणीला देते, मग आपण काळ्या वाटाण्याची भाजी फोडणीला देऊया. आता तुम्ही विचार करत असाल की नेहमी काय किचन आणि जेवण याच गोष्टी दाखवत असते, पण असे काही कमेंट तरी अजून काही आलेल्या नाहीत. पण एखादा कोणीतरी असं असतो ज्याला तेच बघायला आवडत नाही. पण माझा प्रत्येक दिवसाचा दिनचर्या हा एक भाग आहे जिथे मी माझा टाईम इन्व्हेस्ट करत असते आणि मी तुमच्यासोबत शेअर करत असते. असं आता इथे भाजी फोडणीला दिली आहे मी आणि काळ्या वाटाण्याची भाजी म्हटलं की त्यामध्ये मी 2 प्रकारचे वाटण टाकत असते. एकदा आपले ओल्या खोबऱ्याचं वाटण आणि दुसरं म्हणजे आपल्या सुक्या खोबऱ्याचं. तर ते मी करूनच ठेवत असते. आता आपली भाजी पण होईल तर त्याच्यानंतर मी मोदक करण्याची तयारी सुरू करेन, कारण की मोदकाला थोडा वेळ लागतो आणि आजचा मुहूर्त लवकर आहे, त्यामुळे लवकर जेवण करून घ्यायचं आहे. आणि जीवनच्या पप्पांचा प्लॅन सुरू आहे, त्यामुळे त्यांची काय हेल्प होणार नाही आहे. तरी पण मध्ये बघू. आता डाळ वगैरे झाली होती. एका आता गॅसवरती भाजी ठेवते आणि दुसऱ्या गॅसवरती कढई ठेवते, म्हणजे आपलं सारण पण रेडी करून घेते. आता आपली कढई गरम होते तोपर्यंत इथे भाजी फोडणीला दिली आहे. भाजी काय शिजलेली आहे, त्यामुळे त्याला काय जास्त वेळ लागणार नाही आहे. वेळ लागणार आहे तो फक्त मोदकाला, कारण की मोदक तळायचे आपल्याला. काही ह्यावेळी आपण तळणीचे मोदक करणार. खूप दिवसापासून विचार होता की आज तळणीचे मोदक करूया करून. शेवटी आजचा मुहूर्त लागलाच आहे त्याला आणि चांगला मुहूर्त भेटला आहे. मी ॲक्च्युली अनंत चतुर्थी दिवशी करणार होती, पण त्या दिवशी माझी तब्येत खूपच जास्त खराब होती, त्यामुळे काही जमलं नाही. तर म्हटलं आज संकष्टी चतुर्थी आहे, त्याच निमित्ताने का होईना बाप्पाला आपण तळणीचे मोदकाचा नैवेद्य दाखवूया. आणि इथे पीठ मी अगोदरच मळून ठेवलं होतं. पीठ मळून ठेवलं ना की पीठ छान मुरतं. आणि ते बघा जीवन काय करतोय, दाखव कुठे काय करतोय. मोदक करतो. तुला येतात मोदक कसले? चपातीच्या पिठाचे. मस्त मस्त. आणि आता इथे अर्ध्यापेक्षा जास्त माझे मोदक करून झाले होते आणि आमच्या अवनी एंट्री केली. मग त्यांनी म्हटलं मी थोडं शूट करतो आणि ते शूट करायला लागले. आणि ते मोदक बघा त्यांनी झूम करून दाखवतात ते मी कसं करते. मला तसं वाटतं दोन्ही मोदकाला तेवढाच वेळ लागतो, फक्त उकड काढायला थोडी वेळ लागते. जेव्हा आपण वाफवायला ठेवतो ना मोदक त्याला जास्त वेळ लागते आणि तळायला काय एवढं जास्त काही वेळ लागत नाही. पण ठीक आहे, शेवटी मोदक आहेत ते. तर आपले छान असे मोदक रेडी झालेले आहेत आणि आता आपण मस्त असे याला तळून घेऊ. आता कढई गरम करायला ठेवली होती आणि एक मोदक मी तळायला घेतले. पहिले जे मोदक मी तळून काढले ना ते छान असे झाले, पण नंतर आहे ना ते खाली कढईला चिकटायला लागले आणि खालून थोडे करपायला लागले. आता असं का झालं हे मला नाही माहिती, पण काहीतरी चुकलंय की किंवा कढईची मिस्टेक काही कळत नाही. पण ठीक आहे, आपले मोदक तसे खूप छान झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आपले आता नैवेद्याची ताट पण रेडी होणार. फक्त आता मला मिरच्या आणि पापड फ्राय करून घ्यायचे होते. मिरच्या मी आधीच घालून ठेवल्या होत्या, म्हटलं आता आहेत तर आता बरोबर त्या आपण छान अशा फ्राय करून घेऊया. आणि त्याच तेलामध्ये थोडं तेल कमी करून मी त्याच कढईमध्ये सर्व फ्राय करून घेतलं. आणि फायनली आपली आजची नैवेद्याची थाली ही रेडी झालेली आहे. काळ्या वाटाण्याची भाजी, भात, डाळ, भजी, मिरचीची भजी, पापड आणि आपले तळणीचे मोदक. आणि शेवटी मग अवनी आमच्या पूजा वगैरे छान करून घेतली बाप्पाची आणि मग त्यांनी पण बाप्पाला नैवेद्य दाखवला. आणि नंतर मी आणि जीवनने पण पूजा वगैरे करून घेऊन बाप्पाला नैवेद्य दाखवला. असा आजचा आमचा दिवस खूप छान असा गेलेला आहे. आता आम्ही जेवण वगैरे घेतो, कारण की खूप भूक लागली होती, उपवास होता ना. तर आता जेवण घेतो आणि आता भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय.